पण दिलं ठेवून कोणाची काहीतरी सोय करेल बस का. पण मला तर काय म्हणता येणार नाही, याला करा त्याला करा तिकडचे काय समाजाचे माणसं माझ्याच असतात, इकडचे पण माझेच असतात. एखाद्यास मला समाजाचं काम करताना तारतम्य पाळावं लागतं. पण एक भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी मी कायम, हे वाढदिवस असू द्या, तुमच्यावर कसलंही संकट येऊ द्या, कसलं पण येऊ द्या, आणि ते कुणी पण आणू द्या, पण राजकारणात थोडा कमी हस्तक्षेप करतो मी असे टपारे पाडितो. टपू 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 असे असले का, ज्याला लय माज आहे का त्याला आपण पाडतो. आपल्याकडे असा धंदा. मी काम करताना खूप विचारपूर्वक करतो, नाही ते मला टिकून दिलं नसतं. लय मोठमोठे डोकडे होते, सगळ्यात मोठे चोट्टे टाकू हेच होते. मी डोकं लावून बऱ्याच जणाला ठेप्याला बसू, आणि पुढे सुद्धा बसवणारे नाही असं नाही. फक्त मी प्रामाणिकपणानं सगळ्याच्या समक्ष सांगतो, खरंच मलाही थोडी तर माहित नव्हतं करण भाऊ माहित सांगितलं असतं तरी मी आलो असतो, त्याचं काय अडचण नव्हती एवढी. पण इथं आलो मी फुल लोड मध्ये आलो, ते आहे ते खरं बोललं पाहिजे माणसाने. आख्या बाणच दिसत येत, इकडं बाण लावलेले, इकडं बाण लावलेले, आणि तुमच्याकडे बाण का असे घाला काय तुम्ही कुंकड काय होते जाऊन आधी काय ना. नाही टीव्हीला बातमी होते तेव्हा आधी दुसऱ्या पक्षाचं जिकडे आलो यांच्याच मागं पळत होते का एबी फॉर्म साठी तुमच्याच मागं पळत होते का गाडीच्या मागं लोक. ते दुसराच आहे का आणखी हुंबलच हो. याच्यात एक तर मेळ लागत नाही पोरं, तुम्हाला खरं सांगतो. कोणत्या पक्षात हे मेळच लागत नाही, शपथ सांगतो तुम्हाला. असा मचाळा झालाय, कोणासंग कोणाची युती आहे, काय प्रचार करावं हे सुद्धा कळत नाही. कोणाची युती कोणा संघ आहे, मग विरोधक नेमके आपण आहेत का काय की बहुतेक. मग आपण लय हुशार होणं गरजेचं आहे भाऊ. आपला गोरगरिबांचा जर हे वापर करत असले तर आपण हुशार होणं खूप गरजेचं आहे. मी प्रत्येक भाषणात सांगतो, मी खोटं सांगत नाही. बाबा म्हणले तसं मी खरंच जातीवाद नाही करत. तुम्ही फक्त थोडं समजून घ्या, तुमच्या लक्षात येऊन जाईल मी जातीवाद करतोय का नाही. मी करत असतो तर मी छाती ठोक सांगितलं असता करतो म्हणून. मी भेट नाही कोणाला, खरंच सांगतो मी तुम्हाला. जसे तुमचे लेकरं बाळ आहेत, तुम्हाला जसं लेकरा बाळासाठी आरक्षण असावं वाटलं तसं मी माझ्या समाजाच्या लेकराला आरक्षण असावं असं म्हणतो. याच्यात कुठं आला वा जातीवाद. मी तुम्हाला उद्देशून काय दुखवलं, मी कुठल्या समाजाला वाईट बोललो, त्याच्या विरोधात दंगल केली, रक्तपात केला तर मला जातीवादी मान. एका समाजाच्या गोरगरीब मराठा समाजाच्या लेकराला आरक्षण लागतंय, ते त्याच्या भविष्यासाठी लागतंय, ते मी मागतो. त्याच्यात जातीवाद आला कुठं. फक्त तुमच्या लेकरात आमचं लेकरू बघा, तुम्ही कधीच जातीवाद तुमच्या डोक्यात सुद्धा येणार. आम्ही सुद्धा तुमचं लेकरू आमच्या लेकराप्रमाणे बघू. हे राजकारणी लोकांनी खेळ केला सगळं. यांच्या स्वार्थासाठी यांनी बरोबर भांडणं लावले, त्याच्याशिवाय हे निवडून येत नाही. मग ते बरोबर सांगणार आपलं अमुक गेलं, आपलं तमुक गेलं, आणि ते वाद लावणार, त्यांचा राजकीय स्वार्थ साधून घेणार. पण मी जातीवाद केला नाही, मी करत पण नाही. ज्यावेळेस आंतरवालीत येतात ना, कुठल्याही जातीचं येऊ द्या, मी त्याला आत्तापर्यंत मोकळं पाठवलं. मग त्या महादेव मुंडेचं प्रकरण असू द्या, त्याच्यात 2 वर्षात SIT होत नव्हती. ते आता आरोपी जवळपास निश्चितीकडे आले, इथपर्यंत ते मॅटर गेलं. काहीच नव्हतं त्याच्यात. माझ्याकडे दलित मुस्लिम येऊ द्या, मी वापस लावत. काल परवा पाठीमागच्या आठवड्यात आपण दिल्लीला गेलो, तिथं शौर्य पाटलांना आत्महत्या केली. त्याच्यात सुद्धा अमित शहाना SITच नेमायला लावली त्याच दिवशी. म्हणलं परत आपण जर का इथून दिल्लीच्या बाहेर गेलो, आपण लगेच घोड्याला येत असतो. तो क्लिअर सांगितलं. दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी 12 वाजता SIT नियुक्त झाली. मी कोणात कधीच जात बघत नाही. आमच्यातलं अंतरवालीतलं एक उदाहरण आहे, जाती वादावर सांगतो तुम्हाला.
कोळी समाजाचे काही बांधव आमच्या अंतरवालीत. अहिल्यानगरमध्ये आंतरवालीतले काही बांधव उचलून नेले, कोळी बांधवाचे उचलून नेले, अपहरण केलं आणि त्यांना काहीतरी वेगळी ट्रेनिंग द्यायची किंवा दहशत पसरायची आणि त्यांच्याकडून चोरी करून घ्यायची. असे 40 लोक त्यांनी महाराष्ट्रातले नेलेले होते अहिल्यानगरला, श्रीगोंद्याला. याचा अर्थ तुमचं कोणतरी होतं त्याच्यात. मी ते मला माहित झालं, त्या कोळी बांधवाने सांगितलं, ती मुलगी रडत आली, ती म्हणजे माझा बाप नेलाय, आम्हाला कोणाचं छत्र राहिलं नाही, आमचं कुटुंब उघड्यावरती पडलंय. ज्यावेळेस अहिल्यानगरच्या SP साहेबाला सांगितलं, SP साहेबांनी ताबडतोब पथक पाठवलं. तिथं एक नाही तर 40 जण सापडले, सगळ्या जातीचे 40 जण अपहरण केले, सगळे सोडून आणले. मी नाही जात बघत त्याच्यात, मी काम करताना सरळ करतो. आता पण तुम्हाला, आता मला पुन्हा तेच तिथंच येतोय. आलोय वाढदिवसाला, नाही म्हणावं यांच्यासाठी, तर लोक म्हणते ए बुळबुळ मागची, तुमच्यामुळेच पडत आहेत माणसं. मागचेच लय असते ते, टोकरी ते तिकडून बसते, तिकडून बसते, कामाचे ते शिकून जाते, मेळ लागत. आता नाही म्हणावं तर म्हणते सामाजिक काम करतोय, त्याला बी साथ द्यायनात. हा म्हणावं तर म्हणते ये मग सगळ्या राज्यात प्रचाराला, ते मागे लफडं सुरू होईल पुन्हा. काहीतरी मार्ग काढू बाबा. पण बाबा, मी जिल्हा परिषदला, नगरपालिकेला, महानगरपालिकेला मैदानात आलो नाही पण, आणि विधानसभेला सुद्धा नव्हतो. मी हाई त्या टायमाला हाय म्हणतो, पाडीन म्हणलं तर पाडतो, निवडून आणलं तर निवडून आणीन म्हणतो. लोकसभेला सांगितलं होतं बोटावर मोजते, एवढीच निवडून आणून दाखवीन तुम्हाला, बोटावरच मोजा लागले पाहिजे असे किती घेत म्हणून. ते तेव्हा म्हणत होते हे याचं काय खरंय, जेव्हा रपा रप पडले का आता म्हणते याला बोलायचंच नाही, एक बोलत नाही भाऊ आपल्याकडून एक बी, ते म्हणते पडच म्हणून समजायचं. मी विधानसभेला नव्हतो, नगरपालिकेला नाही, जिल्हा परिषदला नाहीये. त्यामुळं जर एखाद्याकडे हा म्हणलं तर पुन्हा राज्यात सगळ्या बरेच आपलेच उभा आहेत, काही जणांचे लय पोट दुखत उभा राहिल्यामुळं. पण आपले सुद्धा राजकारणात असले पाहिजेत या मताचा मी पहिल्यापासूनच आहे, नसता आपला समाज संपून जाईल. मी या वाढदिवसाच्या आणि छावा संघटनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं तुम्हाला करण भाऊ खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. पण राजकारणात काय मला ओढू नका भाऊ, पणच काहीतरी लो आपण ठेप्याला, तुमचा पण राहिला तेवढा माझ्याकडचं, त्याचं काहीतरी ठेप्याला लो. आणखीन काही बोलायचं राहिलं का जोडायचंय, जोडा जोडी याच्यात मजा नाही येतो, तिकडे पाहिजे पाठवणार. मग असे मजा येते की तिकडे बेल्ट नाही का, बेल्ट टाकून पळत येतो. पण ते आता इथं आनंदाचा सोहळा आहे आणि मी राजकारणावर बोलत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा करण भैया तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो. विलास भाऊ तुम्हालाही शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद सगळ्यांना. जय शिव.